नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जुनी पेन्शन मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे विधी भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता जुनी पेन्शन मागणीसाठी कशा पद्धतीने पेन्शन क्रांती आंदोलन आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. जुनी पेन्शन मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे विधी भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलन. पेन्शन रिव्होल्यूशन मुवमेंट ऑफ स्टेट एम्प्लॉईज ॲट विधान भवन नागपूर टू डिमांड ओल्ड पेन्शन. जुनी पेन्शन योजना मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे विधी भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलन आयोजित या ठिकाणी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांमार्फत दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी विधान भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना देखील निवेदनपत्र सादर करण्यात आले आहेत. यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की दिनांक 1/11/2005 रोजी व त्यानंतर नियुक्ती राज्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1984 अंतर्गत जुनी पेन्शनचे लाभ बंद केल्याने सदर कर्मचाऱ्यांचे भविष्य हे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या या मागणीकरिता राज्यातील लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. शासन कपातीवर आधारित DCPS, NPS या योजनांची अंमलबजावणी करण्यात व त्यातून पेन्शनचा लाभ देण्यात पूर्णतः अपयशी झाल्यानंतर शासनाने नव्याने कपातीवर आधारित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व एकीकृत निवृत्ती वेतन योजना अशा योजना लागू करण्याबाबत सरकारने धोरण जाहीर केले आहे व NPS व RNPS आणि UPS यासारख्या असुरक्षित योजना कर्मचाऱ्यांच्या माथी बळजबरीने लादत आहेत. सरकारने या योजनांबाबत धोरण म्हणजे डोळे असून आंधळेपणाचे सोंग आहे असे देखील नमूद करण्यात आले आहेत. राज्यातील कर्मचाऱ्यांची एकमेव मागणी जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत लागू करावी हीच आहे. अन्य कोणत्याही योजना कर्मचाऱ्यांवर लादणे कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था असून UPS अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सरकारच्या आता अशा कोणत्याही योजनांवर विश्वास राहिलेला नसून जुन्या पेन्शन योजनांऐवजी अन्य कोणतीही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्य देऊ शकत नाही अशी देखील धारणा झालेली आहे. सरकारच्या या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता राज्यातील लाखो कर्मचारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात दिनांक 15/12/2025 रोजी विधान भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलन केले जाणार आहे. त्याबाबत सदर नोटीस देण्यात येत आहे. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीचा महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी पत्र पाहू शकता. एकूणच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, समान काम समान वेतन समान हवी एकच पेन्शन, दिनांक 17 नोव्हेंबर 2025, प्रति माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन. विषय आहे दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी विधान भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलनाबाबत. महोदय, सविनय निवेदन आहे की राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना से अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शनचे लाभ बंद केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झाले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून विविध आंदोलन करीत आहेत. शासन कपातीवर आधारित DCPS, NPS या योजनेची अंमलबजावणी करण्यात व त्यातून पेन्शनचे लाभ देण्यात पूर्णतः अपयशी झाल्यानंतर शासनाने नव्याने कपातीवर आधारित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे GPS आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे UPS अशा योजना लागू करण्याबाबत शासनाने धोरण जाहीर केले
आणि NPS, RNPS आणि UPS यासारख्या असुरक्षित योजना कर्मचाऱ्यांच्या माथी बळजबरीने लादत आहेत. शासनाचे या योजनेबाबतचे धोरण म्हणजे डोळे असून आंधळेपणाची सोंग आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांची एकमेव मागणी जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी हीच आहे. अन्य कोणत्याही योजना कर्मचाऱ्यांवर लादणे कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे UPS याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था असून UPS अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. महोदय, कर्मचाऱ्यांना शासनाच्या आता कोणत्याही म्हणजे DCPS, NPS आणि RNPS किंवा UPS या योजनांवरती विश्वास राहिला नसून जुन्या पेन्शनऐवजी अन्य कोणतीही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्य देऊ शकत नाही अशी धारणा झाली आहे. शासनाच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी विधान भवन नागपूर येथे पेन्शन क्रांती आंदोलन केले जाणार आहे. त्याबाबत आपणास हे नोटीस व पूर्वसूचना या ठिकाणी देत आहोत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अधिक अंत न बघता राज्यातील कर्मचाऱ्यांवर NPS, RNPS किंवा UPS अशा सुरक्षित व भविष्य धोक्यात टाकणाऱ्या योजना हे न लादता दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना नासे अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करून राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करावे अशी आपण आग्रहाची नम्र विनंती आहे. बघा, एकूणच राज्य सल्लागार, राज्य कोषाध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष, राज्य सचिव या ठिकाणी राज्याध्यक्ष पाहू शकता. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी जुनी पेन्शन मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे जे विधिभवन नागपूर येथे ही जी पेन्शन क्रांती आंदोलन आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.